हॅलो एव्हरीवन. कसं काय मुंबईकर, मी तुमचा मित्र प्रसाद नांदवडेकर. जय शिवराय, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती वंडर द रोड ट्रिप. आज आपण संडे राईडसाठी निघालो आहेत. माझ्यावर माझा मित्र आहे संतोष पवार, आणि आज आपण एक नवीन प्लेसला व्हिजिट करतो आहे जे पूर्णपणे निसर्गाने नटलेलं आहे. असं हे सुंदर प्लेस वांद्री लेक म्हणून ओळखलं जातं. नावसुपरावरून हे 35 किलोमीटरवरतीच आहे. त्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त इथून तासभर लागेल. तर आपण डायरेक्ट आता वांद्री लेकवरतीच भेटू आणि तिकडचे अनुभव आणि तिकडचे व्हिडिओज हे तुमच्यावर मी शेअर नक्की करेन. व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत बघा. आता आपण हायवेला पोहोचतोय. आपण आता इथून वाजले 5:30. आपण लवकरच निघालो आहेत जेणेकरून ट्रॅफिक लागू नये म्हणून. हे पण सर्व संडे राईडसाठीच निघाले आहेत. आता आपण हायवेवरती आता अंदाज असल्यामुळे जास्त काही व्हिडिओ मी बनवत नाही. मला उजेड होऊन दे, मग आपण व्हिडिओ बनवायला स्टार्ट करूया. आपण हायवेपासून वांद्री लेक हे 3 किलोमीटरवरती आहे. सकाळची वेळ असल्या कारणाने जास्त कोण दिसणार नाही तुम्हाला. मी इथे 6:30 वाजता इथे पोहोचलो. आम्ही रस्त्याच्या दोन्ही साईडला पण धुके आहेत पूर्ण. हे तुम्हाला इकडे दिसत आहे. खूप सुंदर वाटतं आहे बघून. वांद्री लेकला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही सकाळी 7च्या नंतर आणि संध्याकाळी 6च्या आधी तुम्हाला येणं इथे गरजेचं आहे. कारण इथे जसं या बोर्डवरती इथे लिहिलेलंच आहे, 7च्या आधी किंवा 6च्या नंतर येऊ शकत नाही इथे. कौलारू घरं बघितली की नक्कीच कोकणाची आठवण येते, आणि हे घर बघून मला कोकणाची आठवण आली मला, आणि बघून खूप चांगलं वाटलं. असं वाटलं कोकणामध्ये आलो मी आता. रस्ते, साईडची झाडं सर्व बघून कोकणात हेच फिरतो आहे असंच फील होतं आहे. असं वाटतच नाही की मुंबईमध्ये आहे मी आता. तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करा एकदा. खूप जण इथे बाईक राईड करायला पण येतात मॉर्निंगच्या टायमाला, आणि तसेच आपल्याला इथे वॉकिंग करताना लोक दिसतात आहे. हे काका इथे जॉगिंग करतात आहे. त्यांचं वय पण खूप दिसतं आहे, तरी पण ते चांगल्या प्रकारे जॉगिंग करतात आहे. माझ्या लेफ्ट साईडला जो रस्ता जातो आहे तिथे पण काहीतरी नवीन असं प्लेस आहे असं मला वाटतं आहे, कारण खूप जण तिकडे जातात आहे. ते येताना आपण त्या प्लेसला व्हिजिट करू आपण, आणि जे काय असेल ते तुम्हाला मी पुढे नक्की दाखवेल. मी सेकंड टाईम वांद्री लेकला येतो आहे. आम्ही लास्ट टाईम फक्त लेकपर्यंत आम्ही आलो होतो. यावेळी आम्ही काहीतरी विचार केला की पुढे जाऊन बघूया काय पुढे अजून काय बघायला भेटतं का. त्यासाठी आम्ही अजून पुढे आलो. पण खरंच पुढे येण्याचं आम्हाला नुकसान असं काय वाटत नाही आम्हाला, की आम्हाला पूर्णपणे बघायला भेटतं आहे. म्हणजे जो अनुभव आम्हाला जो भेटला आहे खरंच खूप अप्रतिम आहे. जर तुम्ही वांद्री लेकपर्यंत येत असाल तर अजून थोडा टाईम काढून नक्की पुढे या. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. जमेल तेवढं तुम्ही मॉर्निंगला यायचा प्रयत्न करा. 7च्या नंतर इथे जर तुम्ही आलात तर तुम्हाला गावची मजा नक्कीच घेता येईल. इकडे रोडची कंडिशन थोडी खराब आहे, तर तुम्ही काळजीपूर्वक इकडे या. बाईक जास्त रफ चालू नका, जेणेकरून तुम्हाला जे अनुभव आहे तुम्हाला घेता येणार नाही. बाईक स्लो ठेवा आणि आजूबाजूचा परिसराचा जास्त अनुभव घ्या तुम्ही.
काय बोललं मला समजलं ना मला ते. काहीतरी बोलला रे टॅम असं काहीतरी बोलला. अरे मित्रा पुढे काय बघण्यासारखं आहे काय? काहीच नाही. काय बोलतो? काहीच नाही. गाव आहे खाली तिकडे डॅम नाही ते. मग हे लोक जातात कुठे एवढे सगळे? माहिती गावात जातात. असं वाटतं हा एकदम. आज आम्ही संडे राईडला आलो होतो आम्ही. आणि पुढे जो एक आम्हाला आमच्या इथून जे जवळ प्लेस आहे एकच जे वांद्री लेक आहे, तिथून थोडंसं पुढे कच्चा रस्ता निघतो. रस्ता अशा प्रकारचा आहे, जास्त स्मूथ रस्ता नसल्यामुळे गाडी तुम्हाला स्लो आणायला लागेल तुम्हाला. पण खूप सुंदर इकडचं वातावरण आहे. पूर्ण गाव आहे एक प्रकारे. तुम्हाला याची इच्छा असेल तर तुम्ही नालसोपारा फाट्यावरून नॉर्मली काहीतरी 35 किलोमीटर वरती वय गाव आहे वांद्री. तर तुम्ही इकडे येऊन नक्की विजिट करा. पूर्ण धुके झालेत पूर्णपणे. पुढे माझा एक मित्र बसलाय माझा, संतोष पवार. आता आपण मागे जो प्लेस बघितला तिथे आपण चाललो आहे आपण. तर आता डायरेक्ट आपण तिथेच भेटू आपण. सध्या हा मी फ्रंट व्ह्यू लावला मी कॅमेराचा. मागे जे तुम्हाला सांगितलं जो प्लेस आहे ते, आता आम्ही त्याच प्लेसवरती आलो आहे. आणि पायवाटांचा अनुभव घेत आम्ही पुढे चाललो आहे. ही पायवाट आपल्याला लेकजवळ घेऊन चालली आहे. खूप सुंदरच लेक आहे. इकडचं वातावरण आणि इकडचे निसर्ग हे दोन्ही पण आम्हाला खूप काय देऊन गेले आहे, जेणेकरून आम्ही नक्की पुढे नेक्स्ट टाईम पण येऊ. वांद्री लेक ही खूप सुंदर आहे. जर तुम्ही बघत असाल तर पूर्ण धुके झाले तरी पण जी त्याची सुंदरता ही थोडी पण कमी झाली नाही. व्हिडिओ एंड करायला टाईम झाला आहे. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे नक्की कळवा कमेंटद्वारा. आणि वांद्री लेकला पण तुम्ही या, मला पण नक्की आवडेल. जर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला असाल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज मिळत जातील.